नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. 28 मार्चला राष्ट्रवादीची यादी जाहीर होण्याची शक्यता. अजित पवार गट लोकसभेचे 5 जागा लढवण्यास ठाम असल्याची माहिती. ठाकरे गटाची पहिली यादी उद्या जाहीर होणार. यादीमध्ये 16 जणांचा समावेश. संजय राऊतांची माहिती. जागा वाटपासाठी महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मातोश्रीवर बैठक. बैठकीसाठी शरद पवार, जयंत पाटील उपस्थित राहणार. आज स्वागताचं पत्र, उद्या विजयानंतर अभिनंदनाचं पत्र. प्रणिती शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रावर राम शिंदे यांचं प्रत्युत्तर. सांगली येथे पुन्हा एकदा ड्रग्ज कलेक्शन समोर. ड्रग्ज बनवले जात असल्याच्या संशयावरून कवठे महाकाळ येथील इरळी येथे मुंबई गुन्हे शाखेचा छापा. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. वणीमध्ये होलिका उत्सव साजरा. वणी येथे अष्टविनायक कॉलनी येथे गेल्या 16 वर्षापासून पारंपरिक पद्धतीने होलिका उत्सव साजरा करण्यात येतो. या संपूर्ण उत्सवाचा आमच्या प्रतिनिधीने आढावा घेतलेला आहे. पाहूया त्या संबंधित एक आढावा. दिंडोरी तालुक्यातील वणी येथील अष्टविनायक कॉलनी येथे आज होलिका उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आपण पाहू शकतो की अष्टविनायक कॉलनी परिसरातील सर्वच होलिका उत्सवासाठी आलेले भाविक हे आता होलीचा उत्सव आता सुरू होत आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता बालू शिंदे सर आहेत. सर, काय सांगाल? अतिशय आनंदामध्ये आज हा होळीचा सण साजरा होत आहे आणि या ठिकाणी सर्व कॉलनीवासीय एकोप्याने एकत्र येऊन हा उत्सव दरवर्षी साजरा करत असतात आणि अशीच परंपरा यापुढेही चालू राहणार आहे. सर, किती वर्षापासून ही परंपरा? तर आतापर्यंत आम्ही सलग होळीचा उत्सव साजरा करत आहोत. 12 वर्ष झालेले आहेत आमच्या होळीला. 12 वर्षे होलिका उत्सवाला झालेले आहेत. परंतु ह्या अष्टविनायक मंडळांनी तुम्ही गडकिल्ल्यांची सुद्धा सफर करतात, यांनी तुम्ही काय सांगू इच्छिता? आमचा अष्टविनायक ट्रेकिंग ग्रुप आहे. आम्ही या ट्रेकिंग ग्रुपच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे जेवढे किल्ले आहेत, गड आहेत, या ठिकाणी आम्ही जात असतो आणि या किल्ल्यांवरती जाऊन किल्ल्यांचं संवर्धन कसं होईल, किल्ल्यांवरती स्वच्छता कशी राखली जाईल, यासाठी आमचा हा ग्रुप प्रयत्न करत असतो. एकंदरीत गडावर जाऊन वृक्षारोपण वगैरे
आपण करत असतात आणि याबद्दल आपण नागरिकांना काय सांगाल? वृक्षारोपणामुळे खरं तर पर्यावरणाचं पण संरक्षण होतं आणि गड किल्ल्यांवर आज जे ट्रेकिंग करणारे ग्रुप्स येतात ते जे काही कचरा वगैरे करतात, प्लास्टिक कचरा, तो सुद्धा आम्ही काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या ठिकाणी विविध उपक्रम राबवून आणि खऱ्या अर्थाने गड संवर्धन कसं होईल याचा आम्ही निश्चित विचार करत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं जे उत्सवासाठी योगदान देतात, गायकवाड सर काय सांगाल? सरजी, या कॉलनीमध्ये अनेक उत्सव अगदी एकोप्याने सर्व एकत्र येऊन आम्ही साजरा करत असतो. नुसतं होळीचा सण नाही किंवा उत्सव नाही, त्या ठिकाणी वर्षभरात ज्या ज्या हंगामामध्ये जी काही परंपरेनुसार आलेली जी सण आहेत, उत्सव आहेत, ती अगदी मोठ्या एकोपाने आणि गेल्या जवळजवळ 12 वर्षापासून या ठिकाणी ही कॉलनीवासीय अगदी एकोप्यानं कुठलंही याच्यात भेदभाव न करता कुठलाही सण असेल, उत्सव असेल, कार्यक्रम अगदी आनंदाने उत्साहानं बालकांसह अगदी मोठ्यांपर्यंत मोठ्या थाटामाटात आम्ही एकोप्याने या ठिकाणी साजरा करत असतो. एकंदरीत हे आपल्या इथं एक ओपन पेस आहे, दरवर्षी एक वृक्ष लावत असतात, त्याबद्दल काय सांगाल? हो, त्याची पण आम्ही जाणीव ठेवलेली आहे. काही गोष्टी अशा असतात की सांगून होत नाही. त्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की आपण इतरांना बोलण्यापेक्षा बोलून थकतो, भरपूर प्रयत्न करतो, परंतु काही गोष्टी होत नाही. आणि म्हणून हे गुण स्वतःमध्ये असले पाहिजे आणि आपण आधी करायचं आणि मग लोकांना सांगायचं. आणि वृक्षारोपणाचं आमच्या माननीय बोरसे सरांनी आपल्याला सांगितलेच या ठिकाणी की एक पर्यावरण संवर्धन हा एक महत्त्वाचा मुद्दा या वृक्षारोपणाच्या माध्यमातून जोपासला जातो. येस मराठीसाठी शामराव सोनवणे, दिंडोरी. चांदवड देवळा मतदारसंघातील महायुतीच्या समविचारी पक्षाची चांदवड येथे एकत्रित बैठक संपन्न. चांदवड देवळा मतदारसंघातील महायुतीतील घटक पक्षाचे चांदवड येथे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार विद्य खासदार सौ भारतीय पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी लोकसभेच्या पूर्वतयारीसाठी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने केंद्र शासनाने ज्या लोकोपयोगी योजना राबवल्यात आहेत त्या योजना जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदार राजापर्यंत आपल्याला पोहोचवायच्या आहेत, तशी आपण सर्वांनी यापुढे तयारी ठेवण्याची जबाबदारी घेऊन आपणास प्रत्येक मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल व आपल्या केंद्र सरकारने ज्या नवीन योजना चालू केल्या आहेत याची माहिती मतदारापर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री व विद्यमान भाजपाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी केले. मतदारसंघातील चांदवड देवळा या मतदारसंघातील महायुतीच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी डॉक्टर भारती पवार यांनी संवाद साधला व उपस्थित कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर, भाजप जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ, जिल्हा नेते केदारनाना आहेर, डॉक्टर आत्माराम कुंभाडे, भूषण कासलीवर, डॉक्टर नितीन गांगुर्डे, प्रशांत आप्पा ठाकरे, मनोज शिंदे, रोशनताई कुंभाडे, बाळासाहेब माळी, अशोक काका व्यवहारे, डॉक्टर उमेश काळे, मोहन शर्मा, वाल्मिकी वानखेडे, सुनील शेलार, नाना राहुल हाडगे, विजय धाकराव, गोरख ढगे, शांताराम भवर यांच्यासह महायुतीतले मित्रपक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आजची मीटिंग झाली त्याच्या संदर्भात काय सांगाल? तर लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि
लोकशाहीचा महोत्सव म्हणतो आपण, तो साजरा करत असताना जनतेचं मत, लोकांचं मत आणि जनतेने दिलेले आशीर्वाद ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि आज चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाची महायुतीची बैठक संपन्न झाली. यामध्ये आमदार राहुलदादा आहेत, आमच्यात शिवसेना शिंदेगड, राष्ट्रवादी अजितदादा पवार, मनसे, आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांचे अध्यक्ष, सगळ्या कार्यकर्त्यांच्या आज इथे अतिशय चांगली एक बैठक झाली. आमचेही अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, कार्यकर्ते त्यातून होते. आणि मला असं वाटतं की ही मीटिंग होत असताना आम्ही तर पहिल्यांदा जाणून घेतोय की नेमक्या अडचणी काय आहेत, प्रचाराचं नियोजन कसं झालं पाहिजे. आज कांदा प्रश्न महत्त्वाचा आहे, दुष्काळ परिस्थितीत पाण्यासारखा मुद्दा महत्त्वाचा आहे, द्राक्ष बागायतदार आपल्याकडे आहेत. तर मला असं वाटतं की सगळ्यांनाच माहिती आहे की कांदा प्रश्न, द्राक्ष प्रश्नावर गेल्या सातत्याने 5 वर्षापासून मी देखील ह्या भागातली एक प्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून हे प्रश्न वेळोवेळी मी मांडलेही आहे सरकारकडे. आणि एक हक्काने माझं सरकार असल्यामुळे, माझ्यावरती सरकार असल्यामुळे मी मंत्री महोदयांच्या भेटीने ते मार्गी लावण्यासाठी काम करतो. परंतु आता देखील अजूनही काही मागण्या आम्ही करत आहोत. आमच्यासाठी कांदा प्रश्न, द्राक्ष प्रश्न हा राजकीय प्रश्न नाही, तो आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आमच्या शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की या प्रश्नांवर देखील मी काम करत राहणार आहे. आणि इथल्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत त्या जास्तीत जास्त चांगल्या राबवल्या गेल्या पाहिजे यासाठी आग्रह आहे. त्यासाठी आज आमची ही समन्वयाची बैठक झाली आहे. सूचना आल्या, काही ठिकाणी काही अडचणी असतील किंवा काही कामांच्या अपूर्तता असतील, काही कामं झाली परंतु ती पोहोचली नाही आहेत जनतेपर्यंत, काही उद्घाटनही राहून गेले. आणि नक्कीच हेही मान्य करते की मंत्रिपदाचा काळ असल्यामुळे, एक जबाबदारी असल्यामुळे अन्य राज्यांमध्ये प्रवास लागतो, त्याच्यामुळे साहजिक आहे की इथे थोडा वेळ कमी मिळतो आम्हाला. तर त्या दृष्टीने देखील पुढच्या काळात जास्तीत जास्त वेळ किंवा या प्रश्नांवर काम करण्यासाठी मी नक्कीच एक लहान बहीण म्हणून तत्परतेने काम करेन. आणि सगळ्यांना जाणून घेत असताना एक लक्षात आलं की जनतेचा विश्वास आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देशाने गेल्या 10 वर्षांमधला विकासाचा वेग, कांदा प्रश्नावर काही सरकारने मागच्या काही काम केलं असेल आणि आत्ताच्या सरकारने चांगलं काम केलं हेही आलेख लोकांसमोर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जनतेचा विश्वास नरेंद्र मोदीजींवर आहे. आणि विकासाच्या दृष्टीने प्रत्येक गावात आज जलजीवनसारखी योजना आमची जलजीवन मिशनच्या माध्यमातून पोहोचली, कोट्यावधीचा निधी एका गावात पोहोचला. महिला बचत गटांसाठी चांगला एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे, लोनचे मर्यादा वाढवल्या, जनधन अकाउंट असेल, आमच्या आयुष्यमान भारत गोल्डन कार्डची योजना असेल, याच्यात 5 लाखाची मदत मिळते. मला अशा अनेक योजना सांगता येतील, राशनसारखा विषय असेल, फ्री वॅक्सिन असेल, कोविड काळात सुद्धा केलेलं काम असेल. तर मला असं वाटतं अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते म्हणून रोज जनतेपर्यंत पोहोचतो आहोत. आणि भविष्यातही जनतेचा तो विश्वास सार्थ नक्की ठरवू. आणि त्यासाठीच आजची समन्वयाची बैठक. पिंपळसोंड येथे सामुदायिक होळी उत्साहात साजरी. सुरगाणा तालुक्यातील बारागाव डोंगर दक्षिण विभागातील गुजरात सीमेलगतच्या सीमेवर्ती भागातील पिंपळसोंड येथे मानाची सामुदायिक होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी होळी पेटवण्याचा मान हा कोतवालाला असतो. होळीची सभोवताली फेरी धरून होळीची गाणी गात नृत्य करत होळीची विनवणी केली जाते. निसर्गातील पशु पक्षी नाते संबंध भाऊ बहीण यांच्या मायेचे वर्णन पारंपरिक आदिवासी बोलीभाषेतील गीतांमधून वर्णन केले जाते. गावातील ज्येष्ठ नागरिक तथा भगत हा शेणाने सारवलेल्या जागी तांदळाच्या पुंजळ्या पुचक्या पाडून सागवनाचे 2 सोटे उभे करून त्याला आंब्याचे तोरण बांधून त्या जागेवर मनोभावे निसर्गाची पूजा अर्चा केली जाते. या बांधलेल्या तोरण जवळून होळीला नारळ वाटी अर्पण केली जाते. होळीमध्ये सर्वच नारळ अर्पण करतात. त्यानंतर तोरणाच्या जागेवर लहान बाळाचे केस काढण्यासाठी कोंबड्यांचा नैवेद्य दाखवतात. पारंपरिक गीतांबरोबर अलीकडे डीजेच्या तालावर तरुणांची पावले थिरकतात. होळी निमित्ताने सर्वजण हातात तांदूळ घेऊन मनोभावे पूजा करून तांदूळ अर्पण करतात. शेवटी अग्नीचा प्रकोप, अग्नीचा दाह शमविण्यासाठी घरीहून आणलेल्या कोरे पाणी होळीच्या अंगावर शिंपडतात. शेवटी एकमेकांच्या गळाभेट घेऊन घरी परतल्यानंतर जेवण करतात. 5 दिवस चालणारा होळीचा आनंद मनमुरादपणे आदिवासी बांधव लुटत असतात.
येसमाडसाठी रतन चौधरी, सुरगाणा. कळवण तालुक्यातील ग्रामीण भागात प्रथा परंपरा जपत दीपोत्सव होळी सण आनंदात साजरा. कळवणसारख्या आदिवासी बहुल भागात खेडोपाडी वाडी वस्तीवर होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या होळीच्या सणाच्या वेळी काही लाकडे मंत्रोपचारात जाळण्यात येतात. या दहनावेळी नैवेद्य म्हणून पुरणपोळी आणि खोबरे यात दहन केले जाते. तसेच होळीभोवती प्रदक्षिणा घातली जाते. काही ठिकाणी होळी होळी पुरणाची पोळी, होळी बाई तू होळी, सदा शिमगा खेळी अशा प्रकारचे सुमधुर आवाजात ढोलकीच्या तालावर गाणे देखील म्हटले जाते. होळीच्या दिवशी एकमेकांबद्दल राग, मत्सर, द्वेष तसेच वाईट गोष्टींची काही होळीत आहुती दिली जाते. होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो. रीतिरिवाजानुसार प्रत्येक भागात होळी सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. सर्वत्र होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येसमाडसाठी संदीप पाटील, कळवण. वलखेड येथे सौ सुशीला पाटील यांचा 75वा अमृत महोत्सव समारंभ. वलखेड तालुका दिंडोरी येथील शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन श्री रघुनाथ पाटील व सोमनाथ पाटील यांच्या मातोश्री सौ सुशीलाबाई पोपट पाटील यांचा अमृत महोत्सवी 75वा वाढदिवस शनिवार दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी 4 ते 6 तेथील दत्तकृपा लॉन्स वलखेड फाटा येथे संपन्न झाला. येथे सौ सुशीलाबाई पाटील यांचा अमृत महोत्सवी समारंभ व सुशीलाबाई व पोपटराव रंगनाथ पाटील यांचा विवाहाचा 97वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सायंकाळी 4 ते 6 वाजता हरिभक्त पारायण अनिल महाराज तुपे आळंदीकर यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम येथे संपन्न झाला. यावेळी महाराजांनी आपल्या कीर्तनात सांगितले की 100 वर्ष जगायचे असेल तर 5 गोष्टी टाळा: व्यसन, परस्तिगमन, अति झोप, चांगल्या लोकांची निंदा व विनाकारण निर्माण केली जाणारी भांडण थांबवा. तुम्ही 100 वर्ष जगाल असेही महाराजांनी आपल्या कीर्तनात सांगितले. यावेळी अमृत महोत्सवी समारंभास आमदार नरहरी झिरवाळ, श्री रामजी शेट्टे, माजी आमदार धनराज महाले, गणपत आबा पाटील, प्रकाश शिंदे, मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव, खरेदी संघ चेअरमन बाळासाहेब जाधव व सर्व संचालक प्रकाश कड, भास्कर बगरे, राजेंद्र उफाडे, गंगाधर निखाडे, वसंत थेटे, विठ्ठल अपसुंदे, पांडुरंग गडकरी, निवृत्ती महाराज शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, माणिकराव पाटील, तुषार वाघ, नारायण राजगुरू, नरेंद्र जाधव, जयवंत जाधव, समाधान अपसुंदे, योगेश बर्डे, सचिन बर्डे, विलास कड, गुलाबताता जाधव, दिलीप शिंदे, पोलीस पाटील वामन पाटील, निलेश शिंदे, शिवाजी शिंदे, संपतराव शिंदे, सुनील शिंदे, संजय पाटील, बबन पाटील, आनंद राजगुरू, सतीश पाटील, हरिभाऊ पाटील, वाळू पाटील आदी बहुसंख्य पदाधिकारी, मार्केट कमिटी सभापती व संचालक, शेती खरेदी विक्री संघ संचालक, कालवा कारखान्याचे सर्व आजी माजी सर्व संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते. भजनाकरता आपण वार निवडले बाबा, भजनाकरता वार निवडले कोणते? सोमवार आणि गुरुवार. मग इतर वार भजनाला ढाक वार आहे का? नाही, इतर वारी भजन करू नये. आणि जर जसे भजनाला हे 2 निवडले तर संसाराला कोणते निवडले? बोला. असलेले 7 कमी पडून राहिले. इतकं प्रेम आमचं संसारामध्ये. मग बरोबर तुकोबराने मेघ ओळखली आणि घाव घातला की पहिले अगोदर संसारावरचं प्रेम काढा आणि देवाकडे लावा. देवाला सोडा म्हणून सांगितलं नाही. बरं का काय दक्षता घेतली संतांनी. मला इथं बसलेले वारकरी आपले सगळे आपला भावचिंतनीय भाग आहे. इथं आलेल्या कीर्तनकाराला ओल्या म्हणावं लागतं, श्लोक म्हणावं लागतो, भागवताची भूमी टाकावी लागते. गोष्टी सारखे कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराचं तुमच्या परिसरात कामच नाही. कारण इथं विचारणार आहे, जर माऊलीची मोगीच आली नाही कीर्तनात, त्या कीर्तनाचा सावकरी संप्रदायानं ज्या संतांनी माऊलीचं वर्णन केलं नाही त्यांचं वाङ्मय स्वीकारलं नाही. तर मग जर कीर्तनात मोगीच आली नाही ज्ञानोबाची तर कीर्तनाचा स्वीकार होईल कसा?
15-20 मिनिटं वाट पाहायची नाही तेव्हा करून सांगायचं बाबा हे मूवी म्हणणार तसं तुमचा भाग चिंतन आहे. देवाला आवडणाऱ्या भक्तीमध्ये संसारावर केलेलं प्रेम हे देवाला समर्पित करा. हे देवाला आवडणारी भक्ती आहे बरं का. सोडायला तुम्ही सांगितलं संसार सोडायला एकही संतांनी सांगितलं संसाराची रांगोळी करा वनाचा कसा ते नाही सांगितलं. उलट तुकोबरायचं असं म्हणता तुम्हाला वनात जायची गरज नाही मग संसार करत राहा आणि त्या संसारामध्ये कामामध्ये काम काही म्हणा जाईल बाबा सर्व सुख होईल दुःखाची कामामध्ये मला वाटतं ज्या संतांना असा स्पर्श नाही झाला संसाराचा स्पर्श सुद्धा नाही झाला त्या संतांनी काय सांगितलं आज मी जगारे देवा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे हर हर साठी नारायण राजगुरू वलखे. इंदापूरच्या शेतकरी मेळाव्यात आमदार रोहित पवार बोलत होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनीही जोरदार फटकेबाजी केली. पाहूया त्याची काही क्षणचित्रे. साठी संजय चांदगुडे, इंदापूर. अहो काल एक अशी कंपनी जे आपल्याकडे होते आता पलीकडे गेलेत त्यांच्या मित्राच्या कंपनीला दुधाचा करार किती रुपयाचा मिळाला माहितीये? 143 रुपये. आणि त्याच्या एका लिटर मागे त्यांना किती नफा आहे? 70 रुपये एका दुधाच्या लिटर मागे. 70 रुपये. तुम्हाला विकासच करायचा होता ना, मग द्या ना आमच्या शेतकऱ्याला 10 रुपये 15 रुपये असंच डायरेक्ट अटीतटी न टाकता. दुधाचे भाव जे 25 आहेत न्या 40 वर. ह्याला आम्ही विकास म्हणतो. स्वतःच्या एखाद्या जवळच्या कंपनीला 70 रुपयाचा नफा 80 कोटीचा नफा देऊन तुम्ही तिथं जाऊन जर म्हणत असाल पवार साहेबांनी आम्हाला काय दिलं, पवार साहेबांनी तुम्हाला काय दिलं हे आम्हाला माहित नाही, कदाचित लोकांना माहिती आहे. पण पवार साहेबांनी नेहमी शेतकऱ्याचा विचार केला. दुधाची अडचण होती तेव्हा काय केलं साहेबांनी? दुधाची पावडर भारताच्या बाहेर नेलं. महाराष्ट्राचं दूध महाराष्ट्राच्या बाहेर नेलं आणि नंतर आपल्याला तिथं मदत ही भावाच्या बाबतीत होत होती. अहो समाज कल्याणच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोल्हापूरचा एक नेता जो आदरणीय पवार साहेबांबरोबर होता त्यांच्या कंपनीला 200 कोटीचा मलिदा मिळाला. 200 कोटीचा. म्हणजे हा तुमचा विकास? अरे फक्त नेत्याच्या बाबतीत चालले असं नाही. मला एक पत्र मिळालं आल्या हे पत्र स्वाभिमानी इंदापूरकर काय सांगितलंय म्हणजे मी ऐकूनच वेडा झालो. ते म्हणाले इथं विकासाची कामं आली पण प्रत्येक कामामध्ये
20% कमिशन घेतलं जातं, 20% कमिशन. किती खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? किती कोटीची कामं आली हो इथं? मी ऐकलं रोडची 700 कोटीची कामं आली. माझं गणित चुकतंय, मला जमत नाही गणित. 700 कोटी 20% किती होतं? 140 कोटी कोणाला मिळाले? मला माहित नाही, ते तुम्हाला माहित असेल, तुम्ही रोज इथं राहता. मग विकास कोणाचा झाला सांगा? विकास कोणाचा झाला? हा अहो, मला तर एक माणूस कांदलगावचा भेटला. तो म्हणला आमच्याकडे रोड झालेत. म्हणलं चांगली गोष्ट आहे. ते म्हणलं कागदावरच झालेत. म्हणजे काय? पैसे काढले पण रोड नाही झाले. असं झालंय का? कांदलगावचं कुणी आहे का इथं? झालं का असं? रोड दिसलेत का? नाही, रोड नाही झाले पण पैसे निघाले. अहो, मला असं कळालंय की इथं बरेच खडी मशीन आहेत का? असतील आपल्या युवा कार्यकर्त्यांचे असतील ना. गरीबाचं एखादं पोरग, त्याला हाताला काम दिलं असतील. आहे का खडी मशीन इथं? आहे. कोणाची आहे? अरे विकास चाललाय राव. 98% लोक राहिली बाजूला आणि 2% लोकांचा विकास मात्र भरपूर चाललेला आहे. मला तुम्ही सांगा, जल जीवन मिशनची इथं कामं चाललेत का? सुप्रियाताईंनी त्याचा पाठपुरावा केला होता आणि या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी महाविकास आघाडीच्या काळामध्ये आला होता. जल जीवन मिशनची कामं कुणी घेतलीत? कुणी? अरे म्हणजे जे काम आलं त्याच्यावर जर 20-20, 25-25% जर तिथं कमिशन घेतलं जात असेल तर ह्याला विकास म्हणतात का? मग जर काही लोक फक्त मोठी होत असतील आणि तुम्हाला जो फोन येतो, साहेबांच्या कार्यक्रमाला जाऊ नका, सुप्रियाताईंच्या कार्यक्रमाला जाऊ नका, हा फोन कोण करतं? कोण करतं तुम्ही मला सांगा? मलिदा गँगच करते ना. मग अशा पद्धतीने ठराविक लोकांनाच तुम्ही मोठं करणार असाल तर हे लोकांना कसं पटेल? वेगळ्या वेगळ्या गावामध्ये तुम्ही जाता, गरीब लोकांना एकत्रित आणता आणि मंदिरामध्ये शपथा घ्यायला लावता. आणि शपथा त्यांनी कशासाठी घ्यायच्या? तुम्ही मलिदा गँगला मोठं कराल म्हणून त्यांनी शपथा घ्यायच्या का? अरे काय चाललंय या मतदारसंघामध्ये? मी तुम्हाला सांगतो, हे योग्य नाही. स्वतःचा विचार केला पाहिजे. अहो, तुम्हाला फोन येतात, तुमच्यावर कारवाई होती, मग आमच्यावर कारवाई होत नाही का? इथं राऊत साहेबांवर कारवाई झाली नाही का? किती महिने ते जेलमध्ये होते का नव्हते? कोणासाठी होते? तुमच्या आमच्यासाठी होते. आमच्यावर ज्या कारवाई चालल्यात का? कारण का आम्ही भूमिका घेतली. काय भूमिका घेतली आम्ही? मी चुकलो का हो? तुमच्या घरामध्ये जर एखादी थोर व्यक्ती असेल, वडीलधारी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीच्या बाजूली, विचाराच्या बाजूली तुम्ही थांबणार का नाही थांबणार सांगा? मग मी माझ्या आजोबा बरोबर राहिलो, काय चूक केली याच्यामध्ये? मी माझ्या विचाराबरोबर राहिलो, काय चूक केली का? आणि मग या बलाढ्य शक्तीच्या विरोधात हा छोटासा कार्यकर्ता तुमच्यासारखाच जर लढत असेल आणि कारवाई होणार हे माहित असताना सुद्धा लढत असेल, त्याला खरं म्हणतात विचार. काही लोक म्हणतात वय झालं की भजन करा. अरे वय झालं की फक्त लोक भजन करतात का? अहो, मला 5-5 वर्षाची मुलं सुद्धा माहिती, जे भजन करतात, कीर्तन करतात. अरे पण त्याला अध्यात्म कळलं पाहिजे, त्याला भजन काय कळलं पाहिजे, सकारात्मक विचार काय असतात हे कळलं पाहिजे. आज अहो आता साहेब येत आहेत. आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये ही जी बैठक होती, ही जी सभा होती, त्या सभेसाठी आपल्या सर्वांची चर्चा करण्यासाठी व संबोधित करण्यासाठी इथं उपस्थित असणारे पवार साहेब येत आहेत. साहेबांसाठी आपल्या सर्वांना, साहेबांची वाट आपण सर्वजण बघत आहात, पण 5-10 मिनिटांमध्ये ते येतीलच. पण तोपर्यंत मला असं वाटलं की अनेक नेते इथे बोलणार आहेत. मग मी माझं थोडंसं भाषण तिथं उरकून गेल्यानंतर मोठे मोठे नेते तिथं बोलतील. त्यामुळे आपल्या सर्वांना संबोधित करणारे, ज्यांना आपण खऱ्या अर्थाने वाहक म्हणतो, असे संजयजी राऊत साहेब, तसंच इथं उपस्थित असणारे जे आपल्या सर्वांची, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची भूमिका
मनापासून अधिवेशनामध्ये मांडतात, टीव्ही पुढे मांडतात, सभेत मांडतात, अशा आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक बाळासाहेबजी थोरात साहेब, आणि ज्या व्यक्तीचा अभिमान हा आपल्या सर्वांना आहे. तुमचे विषय, महाराष्ट्रातले विषय, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, युवा वर्गाचे, महिलांचे प्रश्न हक्काने पार्लमेंटमध्ये ज्या मांडतात. 3 वेळा या भागातल्या खासदार ज्या झाल्या त्या 4थ्यांदा खासदार बनण्याचा मान ज्यांना मिळणार आहेत, अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या सुप्रियाताई सुळे, आमचे मित्र संजय काका जगताप, माझे वडील राजूदादा पवार, काकी शर्मिला वहिनी पवार, उपस्थित असणारे जगन्नाथ बापूजी शेवाळे, विकासजी लवांडे, रविकांतजी वरपे, सक्षनाताई सलगर, पंडितजी कांबळे, योगेशजी सावंत, महादेवजी बालगुडे, भारतीताई शेवाळे, शरद भाऊ सूर्यवंशी, अमोलजी देवकाते, संजय भाऊ जगताप, सागरजी मिसाळ, शिवाजीरावजी जांभूळकर, तसंच सोपानरावजी म्हस्के, दादासाहेबजी थोरात, ॲडव्होकेट राहुलजी मखरे, दत्ताभाऊ धापटे, तसंच अमोलजी भिसे, उपस्थित असणारे अरबाजजी शेख, तसंच उपस्थित असणारे तालुका अध्यक्ष इंदापूर राष्ट्रवादी श्री पाटील, महारुद्रभाऊ पाटील कार्याध्यक्ष, छायाताई असतील, अनिकेत भाऊ निंबाळकर असतील, आबासाहेबजी निंबाळकर असतील, उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, सर्व पक्षाचे पदाधिकारी, ज्याच्यामध्ये साक्षीताई असतील, अशोक भाऊ डोगरे असतील, नितीन भाऊ शिंदे असतील, विवेक भाऊ असतील कोकरे, नीताताई, मोहित भाऊ, गणेश भाऊ, रविराजजी भाळे, शुभम, तसंच सोहेलजी खान, उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व इंदापूर तालुक्याची स्वाभिमानी जनता, उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनी, ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो, अशा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेबांचं आगमन या ठिकाणी आलं. जोरदार टाळ्या वाजून त्यांचा स्वागत आणि सत्कार हा आपण सर्वांनी करावा. मला एकदा इथं आपल्या सर्वांना विनंती करायची की इथं असं कळालं आहे की काही लोक दमदाटी करतात, फोन करतात आणि म्हणतात कार्यक्रमाला जायचं नाही, सोशल मीडियावर ट्विट टाकली नाही तर सोशल मीडियावर साहेबांबद्दल एखादं चांगलं काहीतरी लिहिलं तर आपल्या या तालुक्यामध्ये काही लोकांना फोन येतात असं आम्हाला कळालंय. एकदा हे जे काय दमदाटी करणारी मलिदा गँग जी आहे त्यांना एकदा इथं आवाज आपला दिला पाहिजे. त्यामुळे त्या लोकांच्या कानापर्यंत आवाज गेला पाहिजे अशी घोषणा आपल्या सर्वांना द्यायची. देणार का नाही देणार? पवार साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, या देशाचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार. हा आहे स्वाभिमानी जनतेचा आवाज. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. याला म्हणतात स्वाभिमानी लोकांचा आवाज. याला मलिदा गँगचा आवाज म्हणत नाही. याच्या आधी कदाचित इथं सभा झाली असं आम्हाला कळालं, पण त्या सभेमध्ये आवाज नव्हता. बरेच लोक आले होते पण कशासाठी यायचं हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं.
पण इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती कोणासाठी यायचंय आणि उद्याच्या काळामध्ये लोकसभेमध्ये आपल्याला काय करायचंय हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. तुतारी ही या तालुक्यात वाजवायचीच आहे. राऊत साहेब, इथं अनेक लोकांना फोन आले. आता सुद्धा या तालुक्यामध्ये काही गावांमध्ये जेवण दिलं जाते का, तर इथं लोक येऊ नये म्हणून. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, अण्णाभाऊ साठेंचा विचार हा लोकांच्या मध्ये, ध्यानामध्ये, रक्तामध्ये हा भिनलेला आहे. त्यामुळे हे जे काही लोक बोलतात ना, जायचं नाही, करायचं नाही, या दहशताला ही जनता घाबरणारी नाही. अहो, या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय? फक्त दबाव तंत्र चाललंय. आसपासच्या तालुक्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने फोन केले जातात. मुलांना नोकरीवरनं काढलं जातं, धमक्या दिल्या जातात. आणि हे धमक्या देणारे कोण आहेत? तर ही मलिदा गँग आहे. मलिदा गँग. मलिदा गँग माहिती ना काय असतात? ठराविकच लोक असतात, त्यांनाच काम मिळतात, त्यांचंच भलं होतं, बाकी काही होत नाही. खरं तर आज आपण बघितलं तर आज हुतात्मा दिवस. शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव, शहीद राजगुरू यांनी आपल्या लोकांसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या मातीसाठी बलिदान दिलं. त्यांच्या विचाराला, त्यांच्या त्यागाला मी अभिवादन करतो. पण हा ब्रिटिश विचार काय होता? एक तर हा विचार अहंकारी होता. यांना फक्त नफेखोरी माहित होती. इथे असणाऱ्या मातीला, इथे असणाऱ्या लोकांना अडचणीत आणायचं आणि मग त्याच्यातून फक्त नफेखोरी करायची. तोडा आणि फोडा हे जे राजकारण आहे हे नवीन नाही. हे कधीपासून आहे? हे ब्रिटिश काळापासून आहे. ब्रिटिश गेले आणि या देशामध्ये आता नवीन कोण आलं तर बीजेपी आलंय. बीजेपीने पण तेच सुरू केले, तोडाफोडा. काल परवा मला माहित नाही, इथं एक भाजपचे फार मोठे नेते आले होते. नाव काय त्यांचं मी विसरलो, तुम्हाला माहितीये का? अहो, असं हे नाव कुणी दिलंय त्यांना मला माहित नाही. कुणी दिलंय नाव? हे आम्ही तरी दिलेलं नाही. हे नाव कुणी दिलंय? आता दादा कुठे आहेत? कोणाबरोबर आहेत? अरे वा वा वा, जुन्या गोष्टी सहज विसरून जाता. म्हणजे तुम्ही कोणाबद्दल टीका करत होता, कोणाच्या विरोधात टीका करत होता, हे तुम्ही विसरला. विसरून जाणारच ना तुम्ही. ज्या व्यक्तीला आपल्याला राजकारणात आलं, ज्या व्यक्तीमुळे आपण मोठं झालो, ज्या व्यक्तीमुळे पवार कुटुंबाला नाव मिळालं या देशामध्ये, त्या व्यक्तीला सत्तेसाठी, स्वार्थासाठी जर तुम्ही सोडत असाल तर मग हे विरोध तुम्ही जे भाजपच्या विरोधात केलेले हे तुम्ही तर नक्कीच विसरून जाल. अहो, हे जे काय चंद्रकांत दादा पाटील काय बोलले, कोणाला संपवायचंय त्यांना? राजकीय दृष्टिकोनातून आदरणीय पवार साहेबांना त्यांना संपवायचं हे बोलले होते का नव्हते? त्यामुळे जे आपले, त्यांची चूक आहे का नाही हे मला सांगता येणार नाही. मी एवढा मोठा नाही, मी लहान कार्यकर्ता आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो, आपल्याच लोकांना तिकडे घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक जर कोण ठेवत असेल तर हे भाजपचे लोक ठेवत आहेत. अहो, 50-60 वर्ष या राज्यामध्ये भाजपला काय आणता आलं नाही, सत्ता येता आलं नाही. त्याचं मुख्य कारण कोण असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत. काँग्रेसचा विचार आहे, राष्ट्रवादीचा विचार आहे. आणि आज आपल्याला साथ देण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारी, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने आज काम करणारी आपली शिवसेना सुद्धा आपल्या मदतीला आहे. आणि मग हे जे विचार आहेत, हे विचार भाजपला गेल्या 50 वर्षामध्ये संपवता आले नाहीत. आणि जे 50 वर्षात जमलं नाही ते आपल्याच लोकांच्या माध्यमातून इथं केलं जातंय. खांदा आपल्याच लोकांचा,
बंदूक भाजपची, गोळी भाजपची आणि निशाणा कोणावर? तर पवार साहेबांवर. हे आपण खपून घेणार का? खपून घेणार का? हे भाजपचे षडयंत्र आहे विचार संपवण्याचा. जो विचार आपण सर्वांनी जपला, ज्याला ताकद दिली, आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी आपल्या सर्वांचा विचार केला आणि विकास करत असताना MIDC इथं आणली, बिल्ड कारखाना इथं आणला, वालचंदनगर कारखान्याला जेव्हा जेव्हा अडचण आली तर ती अडचण कुणी सोडवली असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत. इथं असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा अडचण येत होती तेव्हा साहेबांनी पुढाकार घेतला. बँकेचं लोन असेल, एथेनॉलचं धोरण असेल, साखरेचे भाव पडल्यानंतर त्या साखरेला भाव कसे मिळतील आणि आमच्या इथं असणाऱ्या शेतकऱ्याला 4 पैसे उसाला कसे मिळतील यासाठी आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी प्रयत्न केलेले आहेत. त्या काळामध्ये बीजेपीचा कारखाना असू द्या नाही तर दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा नाही तर आपला कारखाना असू द्या, त्यांना नेहमी नेहमी मदत करण्याची भूमिका ही आदरणीय पवार साहेबांनी घेतली. का? कारखाना कोण चालवतं याच्यापेक्षा कारखाना कोणाचा म्हणजे लोकांचा आहे. इथल्या लोकांचा जर कारखाना असेल, इथल्या शेतकऱ्याचा कारखाना असेल तर त्याला मदतच केली पाहिजे. या भूमिकेमध्ये पवार साहेब हे नेहमी नेहमी राहिलेत. ह्याला विकास म्हणतो. शाळा उघडणं असेल, आरोग्याच्या बाबतीत काम करणं असेल, ह्याला आपण विकास म्हणतो. आजच्या काळामध्ये जे आपल्याकडे होते आणि आज सत्तेत गेला त्यांचा विकास फार भन्नाट आहे हो. काल सकाळी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स मध्ये 2 मुद्दे घेतले. आदिवासी समाजाच्या मुला मुलींचे घेतले आणि SC समाजाची जी मुलं मुली कॉलेज आणि शाळेमध्ये आज राहतात, हॉस्टेलला शिकतात, त्यांच्या आहाराचा आणि दुधाचा विषय घेतला होता. आता या दोन्ही विषयामध्ये कुणी राजकारण केलं पाहिजे का? कुणी मलिदा खाल्ला पाहिजे का? अहो, या दोन्ही करारामध्ये जे नेते आपल्याकडे होते. नमस्कार. आदरणीय पवार साहेब, माननीय राऊत साहेब, माननीय बाळासाहेब थोरात, संजय भाऊ जगताप, रोहित दादा, राजू दादा, शर्मिला वहिनी, जगन्नाथ बापू, विकास लवांडे, रविकांत वरपे, सक्षना सलगर, पंडित कांबळे, महादेव बालगुडे, भारतीताई, शरद सूर्यवंशी, अमोल देवकाते, सागर मिसाळ, शिवाजीराव जांभूळकर, सोपानराव मस्के, दादासाहेब थोरात, राहुल मखरे, दत्तात्रय धावपटे, अमोल बिसे, अरबाज शेख, तेजसिंग पाटील, महारुद्र पाटील, छायाती, अनिकेत निंबाळकर, आबासाहेब निंबाळकर, साक्षीताई पलांगे, सोमनाथ भोंगे, शिवाजी बापू खटकाळे, भीमराव अण्णा भोसले, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी. खरं तर आज चौथ्यांदा या व्यासपीठावरनं मला पुन्हा एकदा या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या ही विनम्र विनंती करायला मी आलेले आहे. तमाम इंदापूरकरांचे मी मनपूर्वक आभार मानते की 3 वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला दिल्लीला जायची संधी दिली. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही हेही सांगतो. इंदापूरकरांनी माझ्या विरोधातला उमेदवार कुठलाही असला तरी भरभरून माझ्यावर प्रेमही केलं, भरभरून मतदानही केलं आणि बारामती लोकसभा मतदारसंघातले 9 तालुके ह्याच्यात सगळ्यात जास्त गंमत जम्मत आणि आनंदात कुठला दौरा होतो तो इंदापूरमध्ये होतो. इंदापूरमध्ये सगळे कार्यकर्ते, सहकारी, अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेबांवर प्रचंड प्रेम करणारे आणि त्याच्यामुळे जेव्हा महारुद्र पाटलांनी सकाळी मला सांगितलं की असे फोन वगैरे येत आहेत, म्हटलं तुम्ही कशाला चिंता करताय, फोनला इंदापूरकर घाबरणार नाहीत. मला वाईट त्या करणाऱ्याचं वाटतं की त्या बिचाऱ्या करणाऱ्या जो फोन केलाय त्याला इंदापूरकरांनी काय उत्तर दिलं असेल त्याची काळजी मला जास्त वाटली. कारण का हा स्वाभिमानी आणि आदरणीय पवारसाहेबांवर प्रचंड प्रेम करणारा हा तालुका आहे. बोरीचे लोक आलेत का नाही मला माहिती नाही. आलेत का? बोरीवाले आहेत सगळे आले. बोरीचं आणि एक वेगळं नातं आहे. सणसरचं आमचं एक वेगळं नातं आहे. प्रत्येक कोपऱ्यामध्ये गावामध्ये काही ना काहीतरी ऋणानं बंद आहेत. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की बोरीमध्ये जेव्हा अवकाळी पाऊस झाला होता
तेव्हा सकाळी 6 वाजता आदरणीय पवारसाहेब तिथे पोचले होते, हे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. आणि त्याच्यानंतर कोण पोचलं तर श्रीनिवास बापू पोचले. कारण का बोरीमध्ये सगळ्यात जास्त सगळं त्या भागात शिकल्यामुळे बापूंचे प्रचंड प्रेमाचे मित्र परिवार हा सगळा इंदापूरमध्ये आहे. आज इथे शर्मिला वहिनी आल्या आहेत, त्याही खाली बसल्या आहेत. इंदापूरकरांनी जेवढं प्रेम मला दिलं तेवढंच प्रेम बापूंना आणि शर्मिला वहिनींना आणि राजूदांनाही नंदा वहिनींना दिलं, हेही मी मान्य करते. प्रचंड कुटुंबाचं प्रेम आहे. आणि हे काय वैयक्तिक आमचं पवार कुटुंब म्हणून नाही, प्रत्येकाची एक नाती आहे प्रत्येकाबरोबर. या भागाचा अनेक वर्ष आम्ही एकत्र विकास केला. काही राजकीय बदल ह्याच्यात झाले, पण आम्ही कधीही कुठल्याही इलेक्शनमध्ये आमचे वैयक्तिक नाती त्याच्यात कधी कटुता आणली नाही. कधी मी आत्ताच संजय भाऊंना सांगत होते की म्हणलं ह्या इलेक्शनमध्ये काय झालंय कळेन असं झालंय. मी 3 इलेक्शन लढले. मागच्या वेळेस तर कुल कुटुंब माझ्या विरोधात लढलं, पण मी राहुल कुल आणि त्यांच्या बायकोचं मनापासून कौतुकही करते की त्या इलेक्शनमध्ये कधीही पातळी सोडून ना मी त्यांच्यावर टीका आणि त्यांनी तर केलीच नाही माझ्यावर टीका. इतकं सुसंस्कृत इलेक्शन झालं मागच्या वेळेसचं. 3 वेळा लढले, 3ही कॅन्डिडेट्स. पण ह्यावेळेस काय गडबड झाली हे कळत नाही. कालच माझ्यावर टीका झाली कारण का मी रोहित आणि युगेंद्र पवार पहिल्यांदा प्रचार करत आहेत. आजोबाबर उभे राहिले आहेत, आत्याचा प्रचार करत फिरत आहेत. फिरता फिरता गावात 2 ठिकाणी त्यांचा रस्ता अडवण्यात आला. आता हा मुलगा लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने पक्षाचा प्रचार करतोय, काय चुकलं त्याचं मला सांगा. आणि त्याच्यावर माझ्यावर टीका झाली की यांनी काय मागितलं तर यांनी मुलासाठी सिक्युरिटी मागितली. मला सांगा की तुमच्या घरातली आपल्या घरातली कुठलीही मुलं, आता तुमची मुलं काय माझी मुलं नाहीत, ही मुलं काय माझी नाही आहेत, तर ह्या कुठल्याही मुलावर जर कोणी हल्ला केला, त्याला दमदाटी केली तर त्या आईचा कोण विचार करेल का नाही. शर्मिला वहिनी आल्यात नाही ते पोराला दमदाटी होत असली तरी टीका करताना इतकी पातळी सोडावी हे काय संस्कार आहेत. एखादा मुलगा युवा पिढीमधला प्रचार अतिशय साध्यापणाने करतोय आणि तुम्ही दमदाटी करणार. आज तर एका चॅनलवर मी बातमी बघितली की पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका असं लोकांना चाललंय. मला त्यांना सांगायचंय हा इंदापूर तालुका आहे, इथे पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे लोक इतके आहेत ते तुमच्या फोनला घाबरणार नाहीत, तुमच्या धमकीला घाबरणार नाहीत. आता तुम्ही तुमचं बघा, कारण का कार्यक्रम इथे होणार नाहीये, कार्यक्रम तुमचा विधानसभेत होईल याची चिंता तुम्ही करा. आता ते मतदान ते तू करून घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीने, त्यांच्यासारखं नाही. आता तुम्ही बघा, आता कुठल्या मशीनीचं मिठू सांग बाबा. वॉशिंग मशीन. आता वॉशिंग मशीनचा कार्यक्रम मी नाही करणार आहे, ते राऊत साहेब आहेत. त्याच्यामुळे मी काय आज माझं भाषण ऐकायला कोण नाही आलं. आज सगळे राऊत साहेब, पवार साहेब आणि थोरात साहेबांचं भाषण ऐकायला. कुठल्या? अच्छा, ईव्हीएम मशीन. मला वाटलं आजकाल वॉशिंग मशीन, खडी मशीन, ईव्हीएमचं मशीन, काय काय करू बाई या मशीनचं, असा प्रॉब्लेम झालाय. पण आज तुम्ही बघताय कुठे गेला आपला तो, इथे बसलाय बघा हा राहुल का इथे आलाय, त्याच्या बघा गळ्यात कांदा आणि दूध आहे. तो का लढतोय हा आपल्यापैकीच राहुल एका शेतकऱ्याच्या कष्ट करण्याचा सुपुत्र आहे. त्याला भाषण करायची इच्छा होती. काय त्याला कांद्याला भाव मिळत नाही, त्याच्या दुधाला भाव मिळत नाही, म्हणून हा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवत आहे. कारण का त्याच्या वडिलांच्या कष्टाला भाव नाहीये, ना कांद्याला भाव आहे ना दुधाला भाव आहे. आता हे नका 8 रुपये 10 रुपयांनी कांदा विकलाय. आणि खर्च किती आला? किती? एकरी ₹1,00,000 खर्च, हातात पडले 40,000 रुपये. म्हणजे 60,000 रुपयाचा घाटा झाला, तोटा झाला एका एकराला. आणि दुधाचं
24 रुपये 25 रुपये लिटर आम्हाला दुधाला भाव मिळतो आणि माझ्या शहरातल्या बांधवांना आजही 60 रुपये 70 रुपये लिटरने दूध घ्यावं लागतं. मग हा मधला 40-50 रुपयांचा मलिदा कोण खातं? या सरकारमध्ये बसलेले दरोडेखोर खातात आणि हे गुजरात लॉबी खाते. हा जो मधला मलिदा खातायत ही गुजरात लॉबी आणि या सरकारमधील बसलेले दरोडेखोर खातायत असा आमचा आरोप आहे शेतकऱ्यांचा. ही व्यथा आहे बघा आणि तुम्ही पण त्याला दाद देता, ह्याचा अर्थ तुम्हाला हा आरोप मान्य आहे आणि हेच आपल्याला याच्याच विरोधात आपल्याला लढायचंय. इथेनॉल सगळे इथे ऊसवाले आहेत. बाळासाहेब आपणही कारखाना चालवतो. आपल्याला माहिती आहे की इथेनॉलची पॉलिसीमध्ये बदल आल्यामुळे कालही रोहित दादा काल बोलले की केंद्र सरकारने चुकीची इथेनॉल पॉलिसी केल्यामुळे 300 रुपये जे तुमचे हक्काचे होते ते तुम्हाला कमी मिळणार आहेत. कुणाला पैसे मिळणार होते? शेतकऱ्याला मिळणार होते. कमी कोणी केले? केंद्र सरकारने केले. त्याच्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला या सरकार बदलायचं आहे का नाही. मला माहिती आहे इंदापूरकर काय करणार आहे. इंदापूरकर फार हुशार आहेत आणि फार स्वाभिमानी आहेत. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की बाकी कोणी काही बोललं तरी ह्या वेळी इंदापूरमध्ये जोरदार ही तुतारी वाजणार आहे ह्याची मला गॅरंटी आहे. लोकसभेला पण आणि विधानसभेला पण. आणि ही एक नांदी आहे. तुम्ही बघा, लोकांना वाटलं की पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं, आम्ही रडत बसू. आमच्या आजी शारदाबाई पवारांनी आम्हाला काय शिकवलं? रडत बसायचं नाही, लढत बसायचं. आणि ही लढाई या भ्रष्टाचाराच्या आणि अन्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे लोक काय काय बोलतायत माझ्याकडे पण येतात जे तुमच्याकडे येतं ते. मला त्यांना फक्त एवढंच प्रेमाने सांगायचंय की घटस्फोट घेऊन 6 महिने झालेत. त्याच्यामुळे माझ्यावर टीका करताना विचार करून टीका करा. कारण का एकाच ताटात जेवत होतो आणि मलिद्यात मी नाही. त्या मलिद्यात वाटेकरी मी नाही आहे. त्याच्यामुळे मी माझ्यावर आरोप करणाऱ्यांना चेतावणी देते, विनंती करते की कुणालाही माझ्यावर जो आरोप करायचा आहे मी इंदापूरच्या चौकात येते. तुम्ही या तुमच्या सोयीनी तुम्ही म्हणाल त्या विषयावर चर्चा करू, तुम्ही म्हणाल त्याच्यावर करू. पण विकास झाला का? हो झाला. तो कोणी केला? तर तो महाविकास आघाडीने केला. मंत्रिपद कोणी दिलं? ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केलं. आभार कुणाचे मानायचे? उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे आभार माना. कारण का जो विकास हा इंदापूरमध्ये झालाय तो काँग्रेसच्या विचारांनीच केलेला आहे. हे सत्य कोणी बदलू शकणार नाही. मला सांगा, वीज कोणी आणली इंदापूरमध्ये? काँग्रेसच्या विचारांनी आणली. शाळा कोणी आणल्या? काँग्रेस विचारांनी आणल्या. कॉलेज कोणी आणली? काँग्रेसने आणली. बँक कोणी काढली ज्याच्यावर सगळे आहेत? काँग्रेसने काढली. अहो हे मोठं ऑफिस आहे ना, ते पण काँग्रेसचंच ऑफिस आहे की नाही? कारखाने कोणी काढले? काँग्रेसनीच काढले. रस्ते कोणाच्या काळात झाले? काँग्रेसच्या काळात झाले. आणि मोठे सगळे रस्त्याची कामं झाली ना, ती पण काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात झाली, जेव्हा आपल्या इंदापूरकडे लाल दिवा होता. हे लाल दिव्यात इंदापूरचा लाल दिवा कोणी काढून घेतला? भारतीय जनता पक्षाने काढून दिला. आपलं राज्य होतं तेव्हा होता की नाही लाल दिवा? काढून कोणी घेतला? आजच्या सरकारने. करायचं असतं तर आम्हाला द्यायचं एक लाल दिवा इंदापूरकरांना. राजकारण, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार ह्याच्यावर आता बोलतीलच राऊत साहेब. त्याच्यामुळे मी फार वेळ घेणार नाही. आपल्या बाकीच्या सभा चाललेल्याच असतात. पण आज मुंबईवरून आवर्जून या सभेसाठी आज राऊत साहेब आणि बाळासाहेब आले. त्या दोघांचेही मी मनपूर्वक आभार मानते आणि त्यांना शब्द देते की आम्ही त्या दिवशी भोरला बोलले होते की आम्ही आता आम्हाला विचारतात पत्रकार, तुम्ही किती सीट लढणार? आम्ही 48 सीट महाराष्ट्रात लढणार आणि सगळ्या जिंकून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आज एवढ्या मोठ्या संख्येने आज महारुद्र पाटील, तेजसिंग आणि सगळ्या टीमनी ही एवढी मोठी, मला पत्रकार एक दिल्लीवरनं पत्रकार आली होती, आहे का नाही ती इथे फिरते, तिने मला विचारलं इंदापूरची सभा कशी होणार? म्हटलं का नाही होणार? ते म्हणले तुमचे सगळे मोठे नेते गेले. म्हटलं आमचे नेते जरी एका वेगळ्या पक्षात आले तरी आमचे कार्यकर्ते जागेवर आहेत. त्याच्यामुळे एवढी मोठी सभा आज इंदापूरमध्ये होते. त्याच्यामुळे मला बाकी काही बोलायची गरज राहिली नाही. सगळे पत्रकार पण माझ्याकडे प्रेमाने बघून हसतायत, कारण का त्यांनाही ते माझ्यापेक्षा जास्त हे सगळं बघतात. पण एक आनंदाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आज आपण इंदापूरमध्ये साजरा करतोय. आपण जे
3 वेळा मला मतदान करून इथे आपल्या सगळ्यांची लोकप्रतिनिधी म्हणून व्हायची संधी दिली. पुन्हा एकदा मेरिटवरचं माझं काम बघून तुमची ही लेख देशामध्ये पार्लमेंटमध्ये, आणि तिथे माझा सगळा सोयरा मला मतं देत नाही, तिथे मार्क पण देत नाही. देणारा कोण आहे तर भारतीय जनता पक्षाचा मंत्री मार्क द्यावे लागतात. पण ह्या देशामध्ये 1 नंबरचं जे बक्षीस गेले 10 वर्ष खासदारकीचं मिळतंय ते तुमचा खासदार सुप्रिया सुळेला मिळतंय. त्याच्यामुळे माझं मेरिट बघून मला मतदान करा एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. बद्दल तर कुणीच बोलत नाही. अहो मी बोललो तर माझं वय काढतात, मला बच्चा म्हणतात. पण चांगले ना, लहान पोरं कशी असतात, बच्चा असतात पण दिलचे सच्चे असतात. आणि आदरणीय पवार साहेबांचं वय काढतात. अरे काय चाललंय? अरे आम्ही युवा असलो ना तरी आज आदरणीय पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा लाज वाटते. 84 वयाचे युवा आहेत ते, आणि ते आपल्यासाठी आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आज लढत आहेत. आणि ह्यांच्यावर तुम्ही टीका करता. अरे काय बाबा, काय अवघडच आहे. खरं तर खूप काय आहे, मला बोलायचंय, पण मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आपल्याला कुठेतरी विकासाच्या बाजूला राहणं फार महत्वाचं आहे. केंद्रामध्ये आपले अनेक विषय असतात. शेतकऱ्याचे विषय आहेत, आरक्षणाचे मुद्दे आहेत. आता इथं राऊत साहेब आहेत. मी त्यांना विचारतो की जेव्हा पार्लमेंटमध्ये खासदार संभाजीराजे साहेब जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करत होते, भाजपचे नेते आणि तिथं असणारे खासदार त्यांना बोलून देत होते का साहेब? काय विषय मुद्दा मांडत होते? आरक्षणाचा, मराठा आरक्षणाचा मुद्दा. तुम्ही रेकॉर्ड काढा, भाजपचा एक सुद्धा खासदार नाही ज्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंटमध्ये मांडला. कुणीच नाही, गपचूप शांत. आणि तिथं संभाजीराजे बोलण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना सुद्धा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण राऊत साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यांना तिथं बोलण्याची संधी मिळाली. आणि यांच्या बरोबर अजून कोण व्यक्ती लढत होतं मराठा समाजासाठी, धनगर समाजासाठी, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, या सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. तर तुमच्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रियाताई सुळे तिथं लढत होत्या. मग भाजपचे एवढे खासदार महाराष्ट्रातून गेले असतील तर तिथं तोंड का उघडत नाही, का बोलत नाहीत? त्याचं मुख्य कारण असं आहे की भाजप यांना बोलूनच देत नाही. आता कसं चाललंय, 9 खासदारकी मिळणार होती, जावं लागतं का काय दिल्लीला? आम्ही तरी एकच शिकलोय लहानपणीपासून, मराठी माणूस हा स्वाभिमानी माणूस असतो, दिल्ली समोर कधी झुकत नाही. हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे ना, आम्ही इथं आहोत. किती वेळा दिल्लीला जावं लागतंय. 40 आमदार आहेत, 1 खासदार आहे. एकनाथ शिंदे साहेबांकडे पण किती कोण आहेत काय काय आज काय सांगता येणार नाही. जावं लागतंय दिल्लीला, स्वतःच जावं लागतंय. आणि एक असा पक्ष आहे त्यांचा एकच आमदार आहे, खासदार तर सोडाच. त्या पक्षाला तिथं बोलवण्यासाठी पण त्यांचे मोठे मोठे नेते येतात. या रे या रे, बसा रे बसा रे, ही अशी पद्धत आहे. बाळासाहेब ठाकरे साहेब जेव्हा होते तेव्हा हे दिल्लीतले भाजपचे नेते मातोश्रीवर जायचे, मातोश्रीवर म्हणजे महाराष्ट्रात यायचे आणि तिकिटीचा वाटाघाटी व्हायचा. आणि आज बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आम्ही पुढे लढत आहोत. मग तसं असेल तर कशाला जाताय दिल्लीला? कशाला तिथं तुम्ही झुकताय? अहो तुम्हाला माहिती आहे का, गेले 3 दिवस झाले उदयनराजे साहेबांना सुद्धा तिथं वेळ मिळत नाही. 3 दिवस झाले दिल्लीत बसले, दिल्लीत. अहो त्यांच्याबद्दलचा आदर आहे आम्हाला. ते ज्या घराण्यातून येतो त्या घराणा म्हणजे आमच्यासाठी फार मोठं आहे. पण त्या घराण्यातल्या एका व्यक्तीला तुम्ही 3 दिवस तिथं बसवता आणि एक आमदार असणाऱ्या पक्षाला तुम्ही एवढं महत्व देता. त्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात? तो जो कुठला संदेश असेल जो लोकांना कळायला पाहिजे तो कळालेला आहे. आणि या लोकसभेला तो संदेश मनामध्ये घेऊन ही लोक लढणार आहेत. कारण तुम्ही आमचे नेते घेऊ शकता पण आमचा स्वाभिमान आणि महाराष्ट्रातली ही जनता घेऊ शकत नाही तुम्ही. मला आपल्या सर्वांना जाता जाता एवढंच आहे की आपल्या या बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, अख्ख्या देशाचं लक्ष आहे. तुमची जबाबदारी का मोठी एवढं थोडक्यात मी सांगतो.
आपण सर्वांनी कुठला विचार जपला? पुरोगामी विचार जपला. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अण्णाभाऊ साठे ह्या सगळ्यांचा विचार जपला. ह्यालाच आपण म्हणतो ना पुरोगामी विचार. संतांचा विचार जपला. आणि आज तिथं जर भाजप कुटुंब फोडत असेल, पार्टी फोडत असेल, आपल्याच एका व्यक्तीला तिकडे घेऊन जात असतील आणि इथं आपल्या पुरोगामी विचाराला आणि पवार साहेबांना आणि पवार साहेबांच्या विचाराला जर हरवण्याचा प्रयत्न इथं या बारामतीमध्ये करत असतील, तर मग ही लढाई नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे का लोकांची आहे? कोणाची? हात वर करून सांगा. लोकांची आहे का नाही? अरे काय राव, पुढचे सगळे हात वर करतात, मागचे तर करतच नाही. हात वर करून सांगा, ही लोकांची लढाई का पदाधिकाऱ्यांची लढाई आहे? अख्ख्या देशाला दाखवून द्यायचंय महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती आणि आधीची पिढी ही पुरोगामी विचारासाठी लढली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने लढली आणि आम्ही त्या विचाराने आजपर्यंत लढलो असेल तर तुमचा प्रतिगामी भाजपचा विचार त्यांनी कितीही पैसा खर्च करा, कितीही ताकद लावा, पण आम्ही इथं आमचा विचार म्हणजे पुरोगामी विचारालाच मतदान करणार हे अख्ख्या देशाला दाखवण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला मला सांगायचंय की हा जो निर्णय घेतलाय आम्ही सर्वांनी ते एका संस्कृतीतून घेतलेला आहे. माझ्यावर प्रेशर होतं, ठीक आहे कारवाई वगैरे त्या आहेत, पण जेव्हा ही घटना घडली, जेव्हा मी घरी गेलो तेव्हा माझा मुलगा 6 वर्षाचा आहे, माझी मुलगी 10 वर्षाची आहे. या वयामध्ये सुद्धा त्यांना ईडी काय हे माहिती आहे. बघा काय परिस्थिती झाली. लहान पोरग दुसरीत सुद्धा गेलं नाही त्याला ईडी माहिती. पण लहान मुलांनी काय सांगितलं माहितीये का? मी काय म्हणतो माहितीये, बच्चा बन दिल का सच्चा का असतो. लहान पोरं मला काय म्हणतात माहिती का? मला धमकी देतात, काय निर्णय घेणार आहेस? माझी नक्की पंजोबा बरोबर राहणार का? मी म्हणलं हो राहणार. जर पंजोबाची साथ सोडली तर आम्ही तुझ्याशी बोलणार नाही, अशी लहान पोरं मला सांगतात. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहता येस मराठी न्यूज.